ओम नमः शिवाय. नमस्कार. माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण बघितलं महादेवांना नीलकंठ हे नाव कसं भेटलं आणि महादेवांना बिल्वपत्र का वाहतात याबद्दल काही पौराणिक कथा आपण बघितल्या आणि त्यातून मिळणारा संदेशही आपण बघितला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महादेवांच्या तिसऱ्या नेत्राबद्दल 2 पौराणिक कथा आणि त्यातून आपल्या जीवनासाठी मिळणारा सुंदर संदेश. आपण बघतो महादेवांच्या फोटोमध्ये किंवा चित्रांमध्ये त्यांच्या कपाळावर एक ज्योती स्वरूप असा एक नेत्र दिसतो आणि म्हणून आपण महादेवांना त्रिनेत्रधारी असंही म्हणतो. अर्थात 3 नेत्र असणारा देव म्हणजे त्रिनेत्रधारी. तर मग जाणून घेऊयात याबद्दल 2 पौराणिक कथा. त्यातील पहिली कथा पुराणांमध्ये सांगितलं जातं, एकदा कैलासावर महादेव ध्यानमग्न असताना पार्वतीने प्रेमाने त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर हात ठेवले आणि मग काय संपूर्ण सृष्टीवर अंधकार पसरला. सर्व प्रकाश नाहीसा झाला, सर्व सृष्टी अंधारात बुडाली. ते पाहून महादेवांनी आपल्या कपाळावर एक दिव्य प्रकाश, एक दिव्य ज्योती प्रकट केली. तोच हा तिसरा नेत्र असं सांगितलं जातं आणि मग तेव्हापासून त्यांना त्रिनेत्र आहे असं म्हटलं जातं. पुराणात कामदेवांविषयी एक कथा सांगितली जाते, तर ती एक कथा आपण बघूयात. तारकासुराचा वध करण्यासाठी शिव आणि पार्वतीचा पुत्र होणे आवश्यक होते. तर त्यासाठी सर्व देवांनी मिळून महादेवांचे ध्यान भंग करण्यासाठी कामदेवांना त्यांच्याकडे पाठवले आणि मग महादेव एकदा ध्यानमग्न असताना कामदेवांनी त्यांच्या ध्यानात अडथळा आणण्यास सुरुवात केली आणि मग रागाने महादेवांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि मग त्याच्यात कामदेव भस्म होऊन गेले अशी एक कथा सांगितली जाते. इथे तिसरा डोळा म्हणजे फक्त विनाशच नाही, तर अज्ञानाचा, अंधकाराचा म्हणजेच अज्ञान आणि वासना, अहंकार याचा नाश होण्याचं प्रतीक असं समजलं जातं. म्हणजेच महादेव यातून एक संदेशच देऊ इच्छितात. आता आपल्या जीवनात तिसरा नेत्र आणि तिसऱ्या नेत्राचं काय महत्त्व आहे हे आपण बघूयात. आपण बघितलं या दोन्ही पौराणिक कथा ज्या महादेवांच्या तिसऱ्या नेत्राविषयी आपल्याला सांगतात. आता आपण सर्वजण आपल्या दोन्ही डोळ्यांनी हे सगळं जग पाहतो, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पाहतो, व्यक्ती पाहतो, निरनिराळे प्रसंग पाहतो. परंतु आपण कधी स्वतःबद्दल विचार केला आहे का? आपल्या स्वतःला आपण कधी पाहिलं आहे का? आता इथे स्वतःला पाहिलं आहे का याचा अर्थ म्हणजे आपल्या अंतर्मनात आपण कधी डोकावून पाहिलं आहे का? तर मला वाटतं महादेवांचा तिसरा नेत्र म्हणजे आपल्याला स्वतःच्या अंतर्मनात पाहण्याची दृष्टी देणारा नेत्र असं आपण इथे प्रतीक समजू शकतो. म्हणजेच स्वतःच्या अंतर्मनात बघण्याची दृष्टी देणारा नेत्र म्हणजेच आपल्या जीवनातील तिसरा नेत्र. कारण आपण सगळ्यांचा विचार करतो, बाहेरच्या गोष्टींचा विचार करतो, बाहेरचं सगळं बघतो, सृष्टीतल्या गोष्टींचं निरीक्षण करतो, परंतु आपण स्वतःच्या अंतर्मनात कधीही बघत नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला स्वतःच्या अंतर्मनात बघण्याची दृष्टी लाभेल तोच महादेवांसारखा तिसरा नेत्र आपल्याला ठरेल. तर अशा पद्धतीने म्हणजे या 2 पुराण कथांमधून आपल्याला एक विशेष संदेश भेटतो. त्याचप्रमाणे
महादेव हे सृष्टीच्या निर्मितीत संहारतेचं प्रतीक असं मानलं जातात. आता इथे संहार हा फक्त विनाशासाठीच नाही, तर कधीकधी एखादी जुनी गोष्ट निघून गेली तर काहीतरी चांगली गोष्टही होते असं आपण समजू शकतो. आता बघा ना, सृष्टीत झाडांची पानगळती होते, म्हणजेच जुनी पानं गळून पडतात आणि मग तेव्हाच झाडांना नवी पालवी फुटते. अगदी तसंच महादेवांचा तिसरा नेत्र हा संहार करतो, म्हणजेच तो फक्त विनाश करत नाही, तर फक्त तो काही वाईट गोष्टींना आपल्यापासून दूर करतो. कारण अ, चांगल्या गोष्टी त्या पाठोपाठ येणार असतात. यातून एक आपल्याला विशेष संदेश भेटतो, म्हणजे आपल्यातील अज्ञानावर आपण मात केली तर आपल्याला सत्य जाणून घेण्याची एक नवी दृष्टी भेटते. अर्थात आपण तिसरं नेत्र म्हणजेच ज्ञान, विवेक आणि अंतर्दृष्टीचं प्रतीक असंही समजू शकतो. तर असा आहे महादेवांच्या तिसऱ्या नेत्राबद्दल एक आध्यात्मिक संदेश. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तसेच नवनवीन भक्तिमय व्हिडिओसाठी माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन भक्तिमय व्हिडिओसह. तोपर्यंत ओम नमः शिवाय.